जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या असं छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये। त्यानंतर मी आणि माझा काका मी येतो नाकराकडे। काही वेळानंतर आमच्यासाठी येते एक जीप। मग मी त्या जीप मध्ये बसतो ना, मग आम्ही निघतो नागपूरला जाण्यासाठी। मग 1 तास प्रवास करू मग आम्ही येतो ऑरेंज सिटी नागपूर मध्ये येते। थोडा वेळ प्रवास करू मग आम्ही येतो दिगोरीच्या पुलावर। त्यानंतर मग आपल्यासाठी येते ई रिक्षा। मग ई रिक्षा आली, त्या ई रिक्षा मध्ये बसला मग आम्ही निघलो छत्रपती स्क्वेअर वर जाण्यासाठी। त्यानंतर मग आम्ही येतो छत्रपती स्क्वेअर इथे। छत्रपती स्क्वेअर मध्ये येऊन आम्हाला माहित लागला की ह्यावाल्या गाडीनं आपल्याला शेगावला जायचं आहे। मग आम्ही त्या गाडीमध्ये बसून निघलो शेगावला जाण्यासाठी। मग काही तास प्रवास करू मग आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबतो। त्यानंतर मी नाश्त्यामध्ये घेतो मिसळ पाव। मिसळ पाव खाऊन पाहिला तर असं साधारण होता। नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही आपला पुढचा प्रवास प्रारंभ करतो। 3 तासाच्या प्रवासानंतर मग आम्ही येतो एका शेगावच्या हॉटेलमध्ये। मग त्या हॉटेलमध्ये एक रूम बुक करून घेतो। रूम बुक झाल्यानंतर मग मी येतो आपल्या हॉटेलच्या रूम मध्ये। त्यानंतर मी फ्रेश होऊन मग निघतो आम्ही जेवण करायला। काही वेळानंतर मग आम्ही येतो एका हॉटेलमध्ये आणि तिथून घेतो 120 रुपये वाली थाळी। त्यानंतर मग मी बसलो जेवण करायला। जेवणचा टेस्ट म्हणला तर हो भाई साहब, 1 नंबर ही टेस्ट था उसका। पोटभर जेवण करून झाल्यानंतर मग आम्ही येतो आपल्या रूम कडे।